नमस्कार, मी सायली. आज आम्ही गेलो होतो प्लांटच्या नर्सरीमध्ये आणि इथे ना इतके सुंदर सुंदर प्लांट्स होते की बघतच राहावंसं वाटत होतं. पण एक सांगायचं तर तुम्हालाही असंच होतं का? नर्सरीमध्ये प्लांट्स खूप सुंदर दिसतात, पण आपण त्यांना जेव्हा घरी घेऊन येतो ना, तेव्हा घरी आल्यावर ते घरी घेऊन आल्यावरती काय होतं काय माहीत, ते चांगलं राहतच नाही. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खरं तर हे काही दिवे घ्यायचे होते, कारण मी रोज संध्याकाळी बाहेर दिवा लावते दारापुढे आणि हवेमुळे बरेचदा ते दिवे विझतात. म्हणून म्हटलं चला आज नर्सरीमध्ये गेलो आहेतच तर दिवे पण घेऊया. आणि बघा इथे मला छान आणि रिजनेबल प्राईसमध्ये दिवे मिळाले होते. एका नर्सरीमध्ये मला 100 रुपयाला एक दिवा मिळत होता आणि इथे मी 100 रुपयात 2 दिवे घेतले. नंतर बघा इथे आउटडोअर प्लांट्स पण मी बघितले, पण ते खूप महाग वाटले मला. म्हटलं चला नंतरच घेऊया आपण. आणि असंच थोडीशी शॉपिंग केली आणि घरी आलो. आणि नेक्स्ट मॉर्निंग होती पुत्रता एकादशी आणि या एकादशीची बघूया मी नेक्स्ट मॉर्निंग कशी तयारी करते आणि तुम्हाला छान मी अशी पुत्रता एकादशी का पकडतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण सगळं सात्विक जेवण बघूया एकादशीचं. पुत्रता एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित म्हणून एकादशी ही विष्णूंच्या समर्पित अशी ही एकादशी मानली जाते असं सांगतात. या दिवशी उपवास, विष्णूंचे पूजन, नामस्मरण आणि कथाश्रवण करण्याची परंपरा आहे असं सांगितलं जातं. आणि संततीसाठी प्रार्थना करणाऱ्या दाम्पत्यासाठी ही एकादशी विशेष मानली जाते. एकदा काय म्हणतात, अशी कथा आहे की भद्रावती नावाच्या सुंदर नगरीवर सुकेतुमान नावाचा एक राज्य राहत होता. नावाचा राजा राज्य करत होता आणि राजा खूपच दयाळू आणि प्रजाहित दक्ष होता. त्याची पत्नी पण सद्गुणी होती, पण त्यांच्या मनात एक मोठीच चिंता होती आणि त्यांना संतती नव्हती. राजाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. एक दिवस दुःखी मनाने राजा राजवाडा सोडून जंगलात निघून गेला. बराच वेळ चालल्यानंतर त्याला एका सुंदर आश्रमाजवळ काही ऋषीमुनी दिसले आणि राजाने त्यांना नमस्कार करून आपल्या मनातील दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी राजाला सांगितले की आज आहे पुत्रता एकादशी, तू श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा कर आणि एकादशीचं व्रत कर. भगवान विष्णू तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. मग राजाने सांगितल्याप्रमाणे ऋषीमुनींच्या सांगितल्याप्रमाणे पुत्रता एकादशीचे व्रत केले आणि राजाची भक्ती आणि श्रद्धा पाहून भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने राजाला काहीच वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली. म्हणूनच या एकादशीला पुत्रता एकादशी असे म्हणतात. आणि या कथेचा संदेश असा आहे की मनापासून केलेली भक्ती, श्रद्धा आणि प्रार्थना मनाला बळ देत असते. म्हणून या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करून आपल्या कुटुंबाचे सुख समृद्धीसाठी आपण प्रार्थना करायची असते. या ठिकाणी बघा तुमच्याशी कथा सांगता सांगता माझा स्वयंपाक पण होत आहे. इकडे मी वरईचा काय म्हणतात, आमच्याकडे भगर पण म्हणतात, भगर मी बनवून घेते. तिकडे साबुदाण्याची तयारी चालू होती आणि मध्ये चिप्स खाणं पण चालू होते आमचं. तुमच्या घरी एकादशीला काय काय बनवतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. बघा या ठिकाणी मी थोडे भगरीमध्ये दही घालते, टेस्ट छान लागते आणि खूप डिलिशियस अशी ही भगर होते, म्हणजे सर्वांना आवडते. मग ती दही घातली की थोडी छान टेस्ट येते. म्हणून या ठिकाणी मी तिला मिक्स करून घेतले आणि नंतर मग उकळल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घालते. यात तुम्ही गूळ पण घालू शकतात. कोणी दही नसेल तर चिंच पण यूज करू शकतो आपण याच्यात. इकडे साबुदाणे पण झालं तर रेडी सर्व. साबुदाण्याची तयारी पण इकडे पटकन मी साबुदाणे करून घेतले होते, कारण भूक पण लागली होती म्हणून. कारण इकडे मी हिरवी मिरचीची भगर केली होती, तर इकडे मी आता चटणीचे साबुदाणे बनवत होती. तर इकडे मी चटणीचे साबुदाणे रेडी करून घेतले होते. खरं सांगायचं म्हटलं तर उपवासाच्या दिवशी साधं जेवण जरी असलं ना तरी पण ते खूप त्यात एक वेगळीच चव असते आणि कुटुंबासोबत एकादशीचं हे पूर्ण जेवताना एक वेगळीच मजा येत असते. चला तर मग मी ते प्लेटमध्ये आता सगळं सर्विंग करत होती. चिप्स पण होते आणि तळलेली मिरची पण मला खूप आवडते, त्याच्यामुळे ते साबुदाणासोबत तळलेली मिरची खायला खूपच टेस्टी लागते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्लेटमध्ये आता मी इकडे गरमागरम भगर, इकडे साबुदाणे रेडी होते आमचेवाले सर्व. चला तर मग या जेवायला. तुम्हाला पुत्रता एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्या सदैव राहो.